बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। श्रीराम। तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी गा। तिसऱ्या अध्यायातली ही 89वी ओवी आहे। उपासनेच्या दृष्टीने ही ओवी खूप महत्त्वाची आहे, पण याच्यात एक आश्चर्य व्यक्त केलेलं आहे माऊलींनी। कारण ह्या ओवीमध्ये साधकांनी काय करायचं नाही असं सांगितलेलं आहे। हे वैशिष्ट्य आहे या ओवीचं। म्हणजे संतांची खरी ही भूमिका नसते। संत काय करायचं नाही हे फारसं न सांगता काय करायला हवं ते जास्त सांगतात। पण काही काही अशा ठराविक ओव्या असतात की ज्या ओव्यांमध्ये असं उपहासाने थोडं सांगितलेलं असतं। तसं माऊलींनी इथे सांगितलेलं आहे, तुम्ही व्रत नियमू न करावे असं सरळ सांगून टाकलेलं आहे। म्हणजे अगदी सरळ अर्थ त्याचा घेतला तर तुम्ही व्रत नियम करण्याची काही आवश्यकता नाही, अवघड साधना करून शरीराला पीडा देण्याची आवश्यकता नाही, तसंच तीर्थयात्रेसाठी कुठेही लांब जाण्याची जरुरी नाही असं त्याचा अर्थ होतो। आता एखादी व्यक्ती अजिबातच उपासना न करणारी असेल मुळातच, त्याला ही ओवी फार जिव्हाळ्याची वाटू शकते। कारण की माऊलींनी लायसन दिलं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही व्रत नियमू न करावे, त्यांनीच सांगितलेलं आहे। बरं कुणी सांगितलं तर परात्पर सद्गुरूंनी सांगितलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी, की तेच सांगतात तुम्ही व्रत नियमू न करावे। पण नीट बघितलं आणि थोडं समजून घेतलं या ओवीकडे की लक्षात येतं की ज्ञानेश्वर महाराज आपल्याला उपासना करू नका हे सांगत नाही आहेत, उपवास करू नका असं सांगतायत। म्हणजे गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं तर तेव्हा ते असं म्हणाले ते की उपवासामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ सत्कारणी लावून उपासना करा असं ते म्हणाले। उपासना असं ते म्हणायचे, असं महाराज सांगायचे। आणि ते नीट समजून घ्यायला पाहिजे। बरं ह्या ओवीला धरून जे ह्या ओव्यांचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे आपण पहिले बघताना ही सिंगल ओवी बघितली, पण पुढे जे सांगतात माऊली त्या ओवीला धरून ते जर का सलग वाचलं तर एकदम गोंधळ उडतो। तो गोंधळ आपला उडतो, माऊलींचा नाही। माऊलींचा सांगताना गोंधळ उडालेला नाही आहे, आपला समजून घेण्यात गोंधळ होतो। बरं शब्दरचना तशी आहे। पुढे माऊली असं म्हणतात, योगाधिक साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा, देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे। फार गल्लत होते की नक्की काय सांगायचं आहे माऊलींना। कारण देवतांतरा न भजावे असं सांगतात ते माऊलींचे शब्द आहे। देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे, काही करू नका असं सांगतात। बरं स्वतः माऊली योगी आहेत, असं असताना ते सांगतात योगाधिक साधने साकांक्ष आराधने मंत्र यंत्र विधाने झणी करा। सोडून द्या, झणी करा म्हणजे लांब करून टाका स्वतःपासून, काही त्याच्या नादी लागू नका असं त्याचा अर्थ होतो। प्रत्यक्ष योगेश्वर आहेत स्वतः माऊली आणि ते असं म्हणतात योगाधिक साधने झणी करा। पण इथे योगाधिक साधने झणी करा असं जे माऊलींनी सांगितलेलं आहे ते ध्यान योगाबद्दल सांगितलेलं नाही आहे। तर शरीराला त्रास देणाऱ्या ज्या काही साधना आहेत, यातना देऊन ज्या साधना केल्या जातात त्याच्याबद्दल त्यांना हे म्हणायचं आहे। म्हणून ते म्हणताना तुम्ही व्रत नियमू न करावे असं नुसतं सांगत नाहीत, तर व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे हे जोडून सांगितलेलं आहे। शरीराते न पिडावे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या ओवीमधलं, आणि त्याच्यासाठी ते सांगतायत की तुवा व्रत नियमू न करावे, शरीराला त्रास देऊ नका असं स्पष्टपणे माऊलींनी सांगितलेलं आहे। समर्थांनी तर नरदेहस्तवन अख्खा समासच लिहिलेला आहे दासबोधामध्ये। ते तर म्हणतात नरदेह परम दुर्लभ
येणे घडे अरभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ होत आहे, वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. असं क्लिअर कट नरदेहाबद्दल सांगतात. याचं मुख्य कारण हा नरदेह आत्ता आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचा योग्य तो विनियोग करता आला पाहिजे. हे प्रधान माध्यम आहे उपासना करण्याचं. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अजिबात नाही चालणार. त्यामुळे परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये, असं अध्यात्माचा अर्थ असा होतो की आधी म्हणजे शरीर आणि त्या शरीरामध्ये असलेलं जे आत्मा म्हणजे आतला मी, आत्मतत्व, त्याला जाणून घेण्याचा जो मार्ग, त्याला अध्यात्म मार्ग असं म्हटलं. आता ते समजून घेण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर मी करणार आहे, ज्या माध्यमाच्या आधाराने ही उपासना करणार आहे, ते प्रधान माध्यम म्हणजे शरीर आहे. त्यामुळे ते नीट टिकवलं पाहिजे. हा स्पष्ट संकेत अनेक संतांनी दिलेला आहे. मग असं आपल्याला वाटतं की म्हणजे काय, आता आम्ही इतके वर्ष उपवास करत आलो, किती व्रतवैकल्य आम्ही केलेली असतात, काय काय, ते हे सगळं एकदम सोडून द्यायचं का? कुलाचार, कुलधर्म सगळं सोडून द्या असं माऊलींना सांगायचं आहे का? असं अजिबात माऊली सांगत नाही. असे कुठलेही संत सांगत नाहीत की तुम्ही आता कुलाचार बंद करा, तुमचे कुलधर्म बंद करा, असं काही सांगत नाहीत. त्यांचं सांगणं एवढंच आहे, जे काही कराल त्याला प्रमाणबद्धता असली पाहिजे. शरीर भावना विसरून आत्मभावनेवरती जाण्यासाठी सगळा खटाटोप करायचा असतो, परंतु तो खटाटोप करण्यासाठी माध्यम म्हणून शरीरालाच वापरावं लागतं. म्हणून शरीर महत्त्वाचं आहे आणि ते टिकवलं पाहिजे. माझ्याकडनं मी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे की ते नीट राहील, त्याची हेळसांड होता कामा नये. आपली शरीर प्रकृती आपली नीट समजून घ्यावी. आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं, आपण ते नीट समजून घ्यावं आणि त्याला झेपेल, रुचेल इतकीच व्रतवैकल्य करावी असं संतांना सांगायचं. करूच नका असं त्यांचं काही म्हणणं नाही आहे. पण आपल्याला फार सूट दिली तर लोक वाटेल ते करत बसतात. म्हणून त्यांनी डायरेक्ट सांगून टाकलेलं आहे, तू हा व्रत नियमू न करावे, शरीराचे न पिडावे. काय काय लोक काय काय वेगवेगळे उपवास करणारे असतात. म्हणजे माझ्या परिचयाची एक व्यक्ती होती, त्यांना कधीही विचारलं की ते सांगायचे नाही आज सोमवारचा उपवास आहे, कधी एकदा एक मंगळवारचा उपवास आहे, बुधवारचा उपवास आहे, गुरुवारचा तो उपवास महत्त्वाचा असं द्या, मग शुक्रवार, शनिवार, राहिला रविवार. टी व्हीवरती खंडोबाची मालिका येऊन गेल्यामुळे ते पण उपवास सुरू झाले त्यांचे. रविवार खंडोबा, आता सोमवार ते रविवार ते उपवासच करायचे. म्हणजे दररोज काहीतरी उपवास. आणि उपवास म्हणजे आपली कल्पना काय असेल तुम्ही बघा, साधारण आता आजचा चातुर्मास सुरूच झालेला आहे, म्हणजे आता पर्वकाळाच आहे तो. आषाढी एकादशी होऊन गेलेली आहे, महाशिवरात्र म्हणजे आता पुढे नंतर येते ती मार्चमध्ये वगैरे. पण हे जे काही असे मोठे उपवास असतात की जे सोडत नाहीत, म्हणजे संध्याकाळीसुद्धा आपल्याला फराळाचंच खावं लागतं असं नियम असतो त्याचा. असं आषाढी एकादशी, महाशिवरात्र असे 2 उपवास असतात. तुम्ही त्या दिवशी जर का कुणाला भेटलात आणि असं पण एखाद्याला विचारलं काय रे तुझा आज उपवास आहे का, तर तो अगदी अभिमानाने सांगतो, हो मग आज आषाढी एकादशी आहे, मग आषाढी उपवास असतो माझा. मग काय केलं उपवासाला, काय केलं असं उपवासाला विचारलं रे, विचारलं की त्याची लिस्ट चालू होते. काही नाही, सकाळी उठलो, साबुदाण्याची खिचडी खाल्ली, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी, मध्येच वरीचे तांदूळ वगैरे, दाण्याची आमटी, खजूर विजूर होतेच तुपात तळलेले थोडेसे, अशी लिस्टच लागते. मग त्याला थांबवायला लागतं आणि विचारायला लागतं, अरे तुला मी काय खाल्लं नाही विचारलं उपवासाला, तुला मी काय केलं हे विचारलं. याचं कारण आपली इतकी ढोबळ समजूत झालेली आहे की उपवास करायचा म्हणजे रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे पदार्थ खायचे. स्वामी असं म्हणायचे की उपवासाचे म्हणजे उपवास केल्याने देवाच्या द्वारी वजन वाढतं असा लोकांचा समज आहे. पण उपवास केल्यामुळे देवाच्या द्वारी वजन वाढतं की नाही हे अजून माहिती नाही. पण उपवासाचे पदार्थ जे खाल्ले जातात त्याने आपलं वजन नक्की वाढतं असं तेव्हा. त्यामुळे सांभाळलं पाहिजे, शरीरात हे न पिडावे, शरीराला पिडू नये, याचे इतके सूक्ष्म अर्थ असतात. आता आपण शरीराला काय पीडा देणार आहोत, आपण काय यातना देणार आहोत शरीराला, पण शरीराची हेळसांड करणं ही सुद्धा शरीराला होणारी पीडा आहे आणि त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. त्याचे चोचले पुरवा असं कुठल्याही संतांना सांगायचं नाही आहे, पण त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करा असंही त्यांना सांगायचं नाही. कारण ते प्रधान माध्यम आहे, हे गेलं की गेलं लक्षात ठेवा.
जो काही सगळा कौतुक सोहळा आपण आत्ता करतो आहोत, त्याचा आनंद घेतो आहोत, तो उपभोगतो आहोत, त्याला एकमेव कारणीभूत माध्यम हे देह आहे. हा गेला की गेला, पुढचं माहिती नाही, तो सगळा अननोन पार्ट आहे. आता भागवत सांगतं अंतिमती सा गती, अंतकाळी मतीवरती जे काही वृत्तीत्मक विचार उमटतात त्याप्रमाणे त्याला पुढचा देह प्राप्त होतो. ते लोक एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या नावाने तिथे दिवा ठेवलेला असतो, त्याच्या खाली कणकेचा गोल केलेला असतो. मग ते 3रा दिवस झाला की लगेच ती घाई असते दिवा उचलायची. आणि लोक काय काय सांगतात की तो दिवा उचलायचा, त्याच्या खाली आकार उठलेला असतो आणि तो आकार ज्या प्राण्याचा असेल तो जन्म, लोकांना त्याच्यात भरपूर प्राणी दिसतात वेगवेगळे काय काय. असं इतकं ढोबळ नाही आहे हे शास्त्र सगळं. काय अर्थात हे गमतीने मी तुम्हाला सांगतोय, पण ह्याचा काही रिलेव्हन्सी ह्याच्यासाठी आहे की मला हा जन्म मिळालेला आहे, नरदेह मोठे घबाड, हे घबाड मला आत्ता प्राप्त झालेलं आहे आणि आत्ता मी त्याचा विनियोग काय करणार आहे, ते कशा दिशेला नेणार आहे ते मी ठरवायचं. खूप खोल आहे ही ओवी माऊलींची. मी कित्येक वेळा लोकांना असं वाटतं की पूर्वापार आम्ही उपवास करत आलेलो असतो, मग आता सगळे ते सोडून द्यायचे की काय, म्हणजे आम्हाला स्वामींनी उपासना दिलेली आहे, मग आता सगळे उपवास सोडून द्यायचे का. उपवास सोडून द्या असं त्यांचं बिलकुल म्हणणं नाही आहे. असं स्वामी कशाला सांगतील, कारण उपवासाचे पदार्थ जे असतात ते सगळे टेस्टी असतात, ते सगळ्यांना ते सोडून द्यावर आहे असं कधीच स्वामींनी सांगितलं नाही, कुठलेही सद्गुरू सांगत नाही. स्वामी तर असं म्हणायचं आहे की एकादशी विशेष लोकांना आवडण्याचं कारण म्हणजे भक्तीच्या मागोमाग फराळाचं फळही पोटात पडत असतं, असं ते दोन्ही फळं मिळतात, 2 in 1. मग करायचं काय नक्की, तर माऊलींना हे सांगायचं आहे, कोरडेपणाने व्रतवैकल्य करू नका, ती समजून घ्या, त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे. कारण उपवास असा शब्द आहे, उपास असा शब्द नाही आहे. वास म्हणजे सान्निध्य, राहणं, वास्तव्य करणं. उपवास उप म्हणजे सान्निध्यात, वास म्हणजे राहणं. स्वामी असं म्हणायचे की एकादशी म्हणजे मनाने देवाच्या जवळ वास करणं, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वा इंद्रिय मन, असं एकादश इंद्रियांच्या साह्याने इंद्रियांना संयमित करून ईश्वर स्मरणामध्ये विशेषत्वाने त्या दिवशी वास करणं अंतःकरणाने, त्याला एकादशीचा उपवास असं म्हणतात. हे जर का मी समजून नाही घेतलं तर ती केवळ कवायत होऊन बसते. मग आदल्या दिवशी इतकं उपवासाचं सगळं खातात, श्रद्धेने लोक खातात, दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी, मग लोक त्याच्यामध्येच, मग त्या दिवशीचं ध्यान वगैरे काही होत नाही, सगळं बारगळतं. असं होता कामा नाही. त्यांना एवढंच सांगायचं आहे की मध्यवर्ती उपासना सोडून इतर कुठल्याही गोष्टी करू नका. कलावती आई असं म्हणायच्या की विडा रंगण्यासाठी काय लागतं, नागवेलीचं पान म्हणजे विड्याचं पान, चुना, कात, या 3 गोष्टी एकत्र करून ज्या तोंडामध्ये ठेवल्या आणि त्याच्यात लाळ मिसळली की रासायनिक प्रक्रिया होऊन तोंड लाल होतं. पण आपण तसा विडा खात नाही, त्याला चव येण्यासाठी त्याच्यामध्ये वेलदोडा, खोबरं, गुलकंद असं सगळं घातलं जातं. तसंच या व्रतवैकल्यांचं आहे. मध्यवर्ती उपासनेला ही सगळी व्रतवैकल्य पूरक असायला पाहिजेत आणि ती उपासनेला कुठेही धक्का न लावता त्याला कॉम्प्लिमेंटरी राहतील इतपतच ती करा. जास्त त्याच्यामध्ये वाहत गेलात तर नुसती व्रतवैकल्य करण्यात वेळ जातो, मध्यवर्ती उपासना होत नाही. तुम्ही व्रत नियमित न करावे, शरीराचे न पिडावे, त्याच्यासाठी अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही. लोक काय वाटेल ते करतात, अजिबात काही खायचं नाही, फक्त पाणी पिऊन राहायचं, असं काही करू नये. अचानक काही शरीरामध्ये व्याधी उत्पन्न, मी भरपूर काळजी घेऊन सुद्धा, व्यवस्थित सगळं ठेवून सुद्धा एखाद वेळेला शरीराला काही व्याधी जडणं, काही प्रारब्धाच्या, ज्याला दैव असं आपण म्हणतो की एक अननोन फॅक्टर आहे, तो तिथे काम करत असतो. पण माझ्याकडनं मी हेळसांड करून मीच माझ्या शरीराला त्रास देऊन नंतर डोक्याला हात लावण्यात काही अर्थ नाही आणि त्याची काही आवश्यकता पण नाही आहे. बेसिकली म्हणजे खूप कडक उपास करणाऱ्या माणसावरती परमेश्वराची जास्त कृपा आणि बाकीच्यांवरती नाही, असं थोडी आहे, असं बिलकुल नाही आहे. करू नका असं आपल्याला माऊलींना सांगायचं नाही आहे, पण त्यांना सांगायचं आहे की शरीराला त्रास होईल असे करू नका, कारण ते फार महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं माध्यम आहे. बरं, माऊली त्याच्या पुढे जाऊन तर अजून इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात. दुरी केही न वचावे तीर्थासी गा, तुवा व्रत नियमू न करावे, शरीराचे न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी गा. ही तर फार मोठी पंचायत करून ठेवली आहे.
कुठलीही तीर्थयात्रा करायची नाही असं त्याचा अर्थ होतो. दुरी केही न वचावे तीर्थासी का. आली पंचायत. स्थानमहात्म्य वगैरे काही आहे का नाही असं आपण विचार. आता काय माऊलींना हे माहिती नसेल का स्थानमहात्म्य वगैरे आहे का नाही, पण तरी माऊलींनी हे सांगितलेलं आहे, दुरी केही न वचावे तीर्थासी का. त्यांचं काही वावडं नाही आहे आपण तीर्थयात्रा करण्याबद्दल, त्यांना काही ऑब्जेक्शन नाही आहे कोणाबद्दल जा वगैरे, पण तीर्थयात्रा कराव्यात म्हणजे काय, उगाच जीवावरती उदारून काही करत बसून. लोक कर्ज काढून तीर्थयात्रा करणार आहेत. मी तीर्थयात्रा करायची कर्ज काढून आणि नंतर ते टेन्शन घ्यायचं की ते कर्ज कसं फेडणार, मग त्याच्यासाठी एक व्रत करायचं वेगळं. हे अशा कुठल्याही पद्धतीने सहज म्हणून वेळ मिळाला, सहज शक्य झालं, सर्वतोपरीने काही गोष्टी अनुकूल झाल्या आणि संधी आली, सर्व बाजूनी शक्य असेल तर एक वेळ तीर्थयात्रा करूच नाही असं त्यांना काही म्हणायचं नाहीये, पण उगाचच करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात इतका सुंदर प्रसंग आहे की एक बाई काशी यात्रेला जाऊन आल्या आणि आल्या आल्या महाराजांकडे गेल्या आणि महाराजांनी विचारलं काय कसं झालं काशी विश्वेश्वराचं दर्शन, तर त्या म्हणाल्या की नाही दर्शन छान झालं, पण काय हो सगळीकडे इतकी घाण आहे. तर त्याच्यावरती महाराज म्हणाले की काशी विश्वेश्वराला जाऊन आल्यानंतर आपल्या मनामध्ये काशी विश्वेश्वर राहायला पाहिजे, आजूबाजूची घाण कशाला राहते. कारण तीर्थयात्रा आपल्याला समजत नाही कशी करायची ते. माझा एक मित्र होता, तो गोंदवल्याला जाऊन आला होता, त्यावेळेला पहिल्यांदा गेला होता गोंदवल्याला आणि आल्यानंतर तो इतका खुश झाला आणि मला अरे मी घेऊन आलो गोंदवल्याला, काय मस्त आहे तिथे सगळं. म्हटलं आवडलं तुला महाराजांच्या इथे, तर तुम्हाला हो मग अरे काय आमटी सुंदर असते गोंदवल्याची. आता आमटी सुंदर असते ती छान असते, त्याच्यात काही दुमत नाही आहे, पण ते घेऊन तो आला होता. म्हणजे महाराजांकडनं जाऊन काय घेऊन यायला पाहिजे तर तो तिथे जाऊन आमटी घेऊन आला होता मनामध्ये त्याची. अशी तीर्थयात्रा काही कामाची नाही आहे, ही पिकनिक झाली तीर्थयात्रा, म्हणजे साईट सीइंग होतं ते. तशी करू नका असं महाराज. उगाच वेळ घालवण्यात काय अर्थ आहे त्या गोष्टीमध्ये, कितीतरी वेळ जाऊ शकतो. बरं त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, जे विसरायला जायचं तेच नेमकं वाढीस लागतं. म्हणजे काय अहंकार. एखाद्या वेळेला काय संबंध आहे तीर्थयात्रेला जाण्याचा आणि अहंकार वाढीस लागण्याचा. लोक सांगतात असं, मी जाऊन आलो गिरनारला 21 वेळा गेलोय आत्तापर्यंत, 21 वेळा. असं तुम्ही गेलात का कधी असं वर्ण विचार, तुम्ही गेलात का 21 वेळा जाऊन आलो आणि इतक्या वेळा दर्शन छान झालंय, तुम्हाला काय सांगू. सूक्ष्म अहंकार वाढीस लागतो, सूक्ष्म अहंकार जो अध्यात्माला घातक आहे. मी काशीला गेलो, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, शिर्डीला गेलो, एकदम VIP दर्शन, माझी एवढी ओळख होते की डायरेक्ट VIP. अरे आता शिर्डीला मी गेलो, समजा गजानन महाराजांची इथे गेलो, तर तिथे गेल्यानंतर मी VIP असं आपल्याला वाटत असेल तर तू जाऊ नकोस, कारण तिथे VIP ते स्वतः बसलेले आहेत. याला सूक्ष्म अहंकार म्हणतात. या तीर्थयात्रांना काही अर्थ नाहीये. मग लोकांना ते त्याच्यामध्येच रमण्यामध्ये आनंद असतो. तिथे जाऊन काय केलं पाहिजे, आपण समाधी स्थळाला दर्शन घ्यायला जातो, तिथे काय केलं पाहिजे. लोक तिथे जाऊन गप्पा मारतात, लोक क्यूमध्ये उभे असतात, क्यूमध्ये. म्हणजे आता ह्या सगळी मोठी तीर्थक्षेत्र जी आहेत, मोठी मोठी सगळी जी आहेत, त्या सगळ्या ठिकाणी गर्दी असते, क्यू असते. तिथे क्यूमध्ये आपण उभे असतो. आपण स्वतःला असं डोळे मिटून विचारलं पाहिजे, जर मी गेलो असेल तर मी त्या क्यूमध्ये उभं राहून काय करत होतो. आपण इकडे तिकडे बघतो असं, पहिले सोय काय काय आहे असं बघतो, पंखे आहेत का नाहीत, किती गरम होतं आहे, संस्थांचं काही लक्ष आहे का नाही, पहिले इथून सुरुवात होते. त्याच्यानंतर मग गॉसिप, जो आपल्याबरोबर आलेला नाही आहे त्याच्याबद्दल चर्चा सुरू होते. असं होता कामा नाही. तिथे नामस्मरण घडलं पाहिजे तीर्थयात्रा जर मी करतोय तर. पण तसं होत नाही आणि हा सगळा वेळ फुकट जातो. म्हणून माऊली असं सांगतात की दुरी केही न वेचावे तीर्थासी गा. इतक्या लांब उगाचच फिरण्यापेक्षा सगळं तुझ्या जवळच नाहीये का, नीट बघितलंस तर सगळं तुझ्या जवळ आहे. मी एकदा स्वामींना विचारलं होतं, स्वामी तुम्ही कधी मानस सरोवरला गेले, कैलास मानस सरोवरला तुम्ही कधी गेलायत का. तर ते मला नाही, तसा योग नाही आला. मग तुम्हाला असं म्हटलं वाटलं नाही का कधी जावं असं. तर ते मला नाही वाटलं नाही असं नाही आहे, पण आई आवश्यकता वाटली नाही. कारण तिथे जाऊन मानस सरोवराचं दर्शन घेण्यापेक्षा किंवा तिथे जाऊन कैलास सरोवर दर्शन घेण्यापेक्षा कैलास पर्वताचं सद्गुरू कृपेने इथेच कैलासाचं दर्शन आहे असं ते खूण स्वतःकडे करून म्हटलं. तर म्हटलं म्हणजे काय, तर ते म्हणाले की हे आज्ञाचक्र म्हणजे काय, हे काय आहे. तर ते म्हणाले की तुला माहिती आहे का की मानस सरोवरला जातात ते कुठनं जातात. म्हटलं नाही माहिती. ते मला मानस सरोवरला जायचं असेल तर ऋषिकेशवरनं जायला लागतं, हरी की पौडी हरिद्वारच्या इथनं. तर ते मला हे हरिद्वार आहे, द्वार
आज्ञाचक्र म्हणजे हे हरीचं द्वार आहे. इकडनं वर गेलं की इथे मानस सरोवर लागतं आणि या मानस सरोवराच्या इथे जाणीवा स्थिर झाल्या की इथनं कैलासाचं दर्शन होतं असं ते. आणि ते जास्त प्रधान आहे, त्याला वेळ द्यायला पाहिजे. नाही तर उगाच इकडे तिकडे फिरून मुख्य मध्यवर्ती साधना जर झाली नाही तर काहीच उपयोग होणार नाही. मी नुसता फिरत बसेन, त्यांनी दमछाक होईल, त्यांनी एक सूक्ष्म अहंकार वाढीस लागेल आणि मग कुणीतरी मला ते ॲप्रिशिएट केलं पाहिजे. मग कुणाला त्याची काही किंमत नाही आहे. मी इतक्या ठिकाणी जाऊन आलो पण कुणाला त्याची काही किंमत नाही. कशाला कुणाला किंमत असायला पाहिजे? तू कुठे का गेला? मग ते लोक धरून ठेवतात, ते मनामध्ये साठवून ठेवायचं आणि मग एवढं करून प्राप्त काय? उद्विग्नता. प्रत्येक वेळेला असं होत असेल, प्रत्येकाला असं नाही, पण बहुतांशी वेळेला होतं. म्हणून संतांना हे सांगायची वेळ येते की तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वेचावे, तीर्थासी का. उगाच एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत देशाच्या नुसत्या तीर्थयात्रा करण्यात हिंडण्याचा आनंद नक्की आहे, पण हा भौतिक आनंद आहे लक्षात ठेवा. आणि तो क्षणिक आहे, तो कायमस्वरूपी टिकणारा नाही. समर्थांनी पण सांगितलंय, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहुहिंडता सौख्य होणार नाही हे द्विपातळीवर सांगितलेलं आहे. एक म्हणजे खरोखर इकडे तिकडे उगाच फिरत बसू नका, आपल्याला वेळ थोडा आहे, आपला स्पॅन लिमिटेड आहे ना. ही सगळी जी काय सिस्टीम दिलेली आहे भगवंतानी, ही लिमिटेड ऑफर आहे, ही परमनंट चालणारी नाही आहे. त्या लिमिटेड ऑफरमध्ये हा सगळा खेळ करायचा आहे आपल्याला, जे काय करायचं आहे ते. त्यामुळे प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्यामुळे उगाच वेळ फुकट घालवण्यापेक्षा मना विचारे मना अंतरा बोध विजे, आतमध्ये बोध करून घ्यायला शिक, जास्तीत जास्त वेळ त्याला दे. आणि ती साधना आपल्याला सद्गुरूंनी दिलेली आहे, आपण नशीबवान आहोत की ती आपल्याला साधना योग्य पद्धतीने दिलेली आहे. शिणावे असा शब्द वापरला समर्थांनी. शिणावे याचा अर्थ थकवा. माणसं थकतात, आध्यात्मिक थकवा आहे तो माणसाला एक प्रकारचा. इतकी व्रतवैकल्य, इतकी तीर्थयात्रा, इतकं काय काय करतात, नंतर थकलेले असतात, दमतात लोक, मानसिक थकवा. आणि एवढं करून नाही हो, काही नाही, इतकं गेलो सगळीकडे, काही समाधान म्हणून नाही. मग कशाला गेला? बरं काय समाधान हवं होतं तुला जाऊन? काही सांगता येत नाही, कारण की नुसता फिरण्यामध्ये वेळ जातो. तिथे आम्ही कनेक्ट होत नाही त्या गोष्टीशी, तिथल्या वातावरणाशी आम्हाला कनेक्ट होता येत नाही. तिथे जे काही आपण ज्या तीर्थक्षेत्री गेलो त्याचं महात्म्य काय आहे, मी जाऊन तिथे काय केलं पाहिजे आपल्याला कळतच नाही. विचारे बरा अंतरा बोध विजे, समर्थ सांगतात, विचार कर. नामदेव महाराज म्हणतात, अरे अलगटा माझिया तू मना, किती रानो राना हिंडाविसी, विठोबाचे पायी दृढ घाली मिठी, का होसी हिंपुटी वाया विण. क्रिया कर्म धर्म तुझं काय चाड, जवळी असता गोड प्रेम सुख, संकल्प विकल्प सांडी तू समूळ, राहेरे निश्चळ क्षणभरी, आपुले निज हित जाण तू त्वरित, वासना रहित होई वेगी, नामा म्हणे तुझं ठाईच कळते, सोसणे का लागते गर्भवास. सगळे संत त्यांच्या त्यांच्या पद्धतीमध्ये एकच सांगत असतात की विठोबाचे पायी दृढ घाली मिठी, का होसी हिंपुटी वाया. कशाला फिरत बसतो इकडे तिकडे? विठोबाच्या पायाची मिठी घाल ना. एका ठिकाणी कुठेतरी स्थिर होणं, कुठेतरी तुला स्थैर्य असायला पाहिजे. एका ठिकाणी स्थिर होणं, सारखं हिंडत बसशील तर. बरं, हे दुसऱ्या पातळीवरनं बघितलं तर बहुहिंडता सौख्य होणार नाही हे समर्थ पण जे सांगतात ते बहुहिंडता याचा अर्थ शरीराने जास्त हिंडून पण काही हित होणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, स्वस्थ बसल्यानंतर सुद्धा मनाने सुद्धा सारखा हिंडत राहिलो तरी काही होणार नाहीये, त्यालाही आवर घालता आला पाहिजे. म्हणून बहुहिंडता. तुकाराम महाराज पण म्हणतात ना, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तीर्थयात्रा करायच्याच नाहीत का? असं अजिबातच नाहीये, पण दमछाक करून परमार्थ होत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण परमार्थ म्हणजे वृत्ती सुधारण्याचा मार्ग आहे, परिस्थिती सुधारण्याचा नाही. परिस्थितीमध्ये वृत्ती सांभाळण्याची कला परमार्थ शिकवतो असं गोंदवलेकर महाराज सांगायचे. त्यात ती वृत्ती माझी बदलली पाहिजे, नाही तर ती वृत्ती चुकीच्या पद्धतीने वेगळ्या मार्गावरती जाते. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा अगदी स्पेसिफिक, म्हणजे त्यांचे फार कमी ओव्या आहेत अशा, त्यातल्या ह्या स्पेसिफिक ओव्या. बरं, मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढे जाऊन तर ते इतके वेगळाच भाग सांगतात, तुवा देवतांतरा न बजावे. हे असं वाटतं की हे काय सांगायचंय त्यांना, देवतांतरा न बजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे, योगाधिक साधने साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने जडी करा.
तुम्ही देवतांतरा न भजावे. अरे म्हणजे देवाला भजायचंच नाही. देवाला तुम्ही एकीकडे सांगता भाव असायला पाहिजे, एकीकडे सांगता तुवा देवतांतरा न भजावे. मग करायचं काय नक्की? मंत्र यंत्र साधने साकांक्ष आराधने, मंत्र यंत्र विधाने. म्हणजे आपण खूप काय काय गोष्टींमध्ये अडकलेलो असतो. कारण काय होतं, प्रतिकूलता आयुष्यामध्ये निर्माण झाली की आपण सैरभैर होतो. आणि मग त्या सैरभैर झाल्यानंतर माणूस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न करायला लागतो. त्याच्यामध्ये मग काही वेळेला माणसं आध्यात्मिक साधना मिळालेली असून सुद्धा उगाचच इतर मंत्र यंत्र ह्या सगळ्यामध्ये अडकायला लागतो. कारण तो सैरभैर होतो. मंत्र यंत्र साधने जणी करा. त्याला नावं ठेवलेली नाही आहेत. मंत्र एक शास्त्र आहे, यंत्र एक शास्त्र आहे, ती शास्त्र आपापल्या ठिकाणी आहेत. पण साधकाला त्याची काही गरज नाही असं त्यांना सांगायचं आहे. तुम्हाला जर सरळ ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला जर मिळाला असेल तर ह्या सगळ्यात अडकण्याची काही आवश्यकता नाही आणि वेळ घालवू नका. खूप काय काय मंत्र लोक वेगवेगळे, माझी रास ही आहे, माझा मंत्र कुठला आहे, ते एक शास्त्र वेगळं आहे. पण त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. आपल्याला जो गुरु मंत्र दिलेला आहे सोपा आहे, ओम रामकृष्ण हरी, सिंपल. बरं, तो दिसायला सिंपल आहे पण मंत्र केवढा सखोल आहे. ओम रामकृष्ण हरी. ओम निर्गुण परमात्म्याचं स्वरूप आहे. राम आत्मारामाचं स्वरूप आहे. आत्माराम म्हणजे निर्गुणाची उपासना करायची असेल तर ती आत्माराम म्हणजे आपली उपासना, स्वरूप उपासना करायला लागते. त्याचं प्रतीक म्हणजे ते राम आहे, म्हणून आत्माराम. आणि या आत्मारामाची उपासना केली तर काय प्राप्त होतं, तर परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणून कृष्ण हा परमात्मा आहे. आणि ह्या सगळ्या अनुभूती जर तुला घ्यायच्या असतील तर त्या कुठे येतात, तर त्या आत्मस्वरूपापाशी येतात. म्हणून आत्मस्वरूपाचा शब्द आहे हरी. ओम राम कृष्ण हरी. इतका सखोल आहे मंत्र तो. आता तो दिलेला असताना इतर कुठल्या मंत्रांची, एखादा मंत्र एखादा नाम जप मी पहिल्यापासून करत आलो असेल तर तो करायला काही हरकत नाही आहे. पण उगाच वेगवेगळे यंत्र मंत्र ह्या सगळ्यांचे फार अडकू नये असं त्यांना सांगायचं. कारण त्या सगळ्या गोष्टी रिझल्ट ओरिएंटेड असल्यासारख्या असतात. अमुक एक जप केला की अमुक एक होईल, अमुक एक यंत्र लावलं की असं होईल, अमुक एक तंत्र केलं की तसं होईल. आणि जर का तसं झालं नाही तर माझी श्रद्धा डळमळीत होण्याची शक्यता असते. म्हणून माऊली सांगतात ह्याच्या फंदातच पडू नका. भाव निर्माण करा. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. आता इथे देवतांतरा न भजावे हे जे सांगितलेलं आहे ते म्हणजे देवाची आराधना करू नका वगैरे असं नाही आहे. उगाचच लोक काय काय वेगवेगळ्या ठिकाणी जात बसतात, वेगवेगळे देव काय 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 शोधून काढतात, त्यांच्या नवीन नवीन उपासना करत बसतात. शोधून म्हणजे नाही माहीत नसेल तरी शोधून काढणारी लोक आहेत बघितलेली. कुठून काय काय आणतात शोधून. आणि मग ते उगाच त्याच्या नादी लागले. काही काही लोक याचा गैरफायदा घेणारे असतात. त्यामुळे तसं काही होऊ नये हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ते म्हणतात देवतांतरा न भजावे. त्याला धरून त्यांनी सांगितलेलं आहे हे सगळं. तीर्थयात्रा करू नका, तीर्थयात्रा करू नका ह्याच्यामध्ये ना एक फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की आत्ता आपण गुरुपरंपरा ऐकली गौरीकडनं. त्या गुरुपरंपरेमध्ये असं सांगितलेलं आहे एका ठिकाणी, गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देव चुडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. अशी आपण गुरुपरंपरा आता ऐकली. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी देवनाथ महाराजांना उत्तराधिकारी म्हणून नेमलं, त्यांना सिद्ध केलं. पुढे देवनाथ महाराज हे देगलूर प्रांती आले आणि त्यांनी माऊलींच्या आज्ञेने चुडामणी महाराजांना सिद्ध केलं. ज्ञानदेव शिष्य देव चुडामणी असं जे म्हटलेलं आहे ते देवनाथ महाराजांनी चुडामणी महाराजांना सिद्ध केलं. चुडामणी महाराजांनी गुंडा महाराज देगलूरकर, पुन्हा गुंडा महाराजांना त्यांनी पुढे उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. म्हणजे त्यांना सिद्ध केलं. त्यांचं अफाट कार्य आहे गुंडा महाराज देगलूरकरांचं. आणि ह्या गुंडा महाराजांचे दोन शिष्य महादेव आणि रामचंद्र, ज्यांचा उल्लेख गुरुपरंपरेमध्ये येतो. रामचंद्र महादेव रामचंद्र, त्यातले रामचंद्र आणि महादेव. दुसरे रामचंद्र आहेत ते पुढचे अजून, पण पहिले रामचंद्र आणि महादेव हे गुंडा महाराजांचे. म्हणजे गुंडा महाराजांनी पुढे दोन शिष्य त्यांचे अधिकारी शिष्य ते म्हणजे महादेव आणि रामचंद्र, हे दोघं जण मित्र होते. महादेव महाराजांनी या दोघांना ज्या वेळेला दीक्षा दिली, म्हणजे अनुग्रह दिला गुंडा महाराजांनी, त्याच्यानंतर हे महादेव महाराज जे होते ते तीर्थयात्रेला गेले. लक्षात घ्या, ते तीर्थयात्रेला गेले
आणि रामचंद्र महाराज गिरनार पर्वतावरती गेले होते. गिरनार पर्वतावरती त्यांना पुन्हा चुडामणी महाराजांची भेट झाली आणि तिथे त्यांची साधना घडली आणि चुडामणी महाराजांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. कालांतराने हे दोघेही मित्र पुन्हा परत आले आपल्या ठिकाणी. परत आल्यानंतर महादेव महाराजांनी जेव्हा रामचंद्र महाराजांकडे बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मित्राच्या चेहऱ्यावरती विलक्षण असं तेज विलसतं आहे. त्यांच्या लक्षात आलं की जे त्याला प्राप्त झालेले आहे ते मला प्राप्त झालेलं नाही आणि ज्याच्यासाठी आपण दोघांनीही प्रयत्न केले आणि आपण दोघंही सद्गुरूंचे अनुग्रहित आहोत, एकाच सद्गुरूंचे, पण त्याला जे प्राप्त झाले ते निश्चितपणे मला प्राप्त झालेलं नाही हे त्यांच्या लक्षात आले. आणि ते मित्र असून सुद्धा त्या रामचंद्र महाराजांना शिष्य म्हणून शरण गेले आणि त्यांना म्हणाले की तू माझा गुरु म्हणून, म्हणजे माझा शिष्य म्हणून स्वीकार कर आणि माझा उद्धार कर. आता इथे स्वामींनी असं सांगितलं होतं की वास्तविक त्यांना महादेव आणि रामचंद्र या दोघांनाही गुंडा महाराजांनी तिथे राहून साधना करायला सांगितलं होतं, पण ते सोडून महादेव महाराज तीर्थयात्रेला गेले. रामचंद्र महाराज पण गेले, पण रामचंद्र महाराजांच्या नशिबाने म्हणा किंवा त्यांच्या तयारीने आणि त्यांची डिमांड तशी असेल म्हणून म्हणा की तिथे गिरनारला गेल्यानंतर त्यांना चुडामणी महाराजांचं पुन्हा दर्शन झालं आणि तिथे त्यांची साधना घडली आणि ती साधना पूर्णत्वास गेली आणि ते परत आले. आणि महादेव महाराज हे त्या काळामध्ये साधना करत असतील पण ते तीर्थयात्रेमध्ये रममाण झाले होते आणि जेव्हा परत आले तेव्हा त्यांना हे रिअलाईज झालं की आपण बराच काळ फुकट घालवला. आणि तेव्हा महादेव महाराज हे म्हणालेले की सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते सोडून आपण भलतंच काहीतरी करत बसतो. तसं होऊ नये म्हणून माऊलींनी हे सांगितलेलं आहे. माऊली हे जे सांगतात हे सर्वसामान्य पातळीवर नुसतं सांगितलेलं नाही आहे. त्यांना जे सांगायचं आहे ना की दुरी केही न वेचावे तीर्थासी गा, हे साधकांना सांगणं आहे. जे जे सद्गुरूंचे अनुग्रहित आहेत त्या त्या पातळीवरती आपापले सद्गुरू असतात त्या सगळ्यांना हे सांगणं आहे की एकदा का सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर सद्गुरू जी उपासना सांगतात ती प्रधान व्हायला पाहिजे आणि इतर सगळ्या ज्या उपासना मग त्या भले माझ्या कुलामध्ये चालत आलेल्या असतील त्या सगळ्या त्याला कॉम्प्लिमेंटरी कशा होतील याची मी काळजी घेतली पाहिजे, पण मध्यवर्ती उपासना सुट्टा कामा नये. आणि खूप वेळा तेच होतं. मग किती लोक आम्ही इतके वर्ष साधना करतो आहोत, असं झालं तसं झालं, पण आम्हाला काही प्रचितीच नाही, असं लोकांची तक्रार असते. तर तसं होता का नाही, आपल्याला एक मध्यवर्ती मार्ग स्वामींनी दिलेला आहे प्रत्यक्षपणे, तर तो सोडून इतर काहीही करा. आवडीने जे काही मी करतो आहे ते जरूर करावं, पण ते माझ्या मुख्य उपासनेला कॉम्प्लिमेंटरी होतं आहे का, त्याला ते पूरक आहे का, त्याला सपोर्टिव्ह आहे का, हे मी तपासून बघितलं पाहिजे. आणि जर का ते तसं नसेल तर मी ते नाही केलं पाहिजे. ते त्या क्षणी बाजूला करता आलं पाहिजे की नाही हे माझ्या साधनेच्या आड येते, हे मी नाही करणार. मग खूप वेळ अशी दमछाक, म्हणजे जे सांगतात ना शरीरात ते न पिडावे, सकाळपासून एखादी पूजा घरामध्ये योजलेली असते, ती सकाळपासून त्या पूजेची तयारीमध्ये यजमान हे ते, मग कोणाला जेवायला बोलवलं आहे त्याची लिस्ट, आदल्या दिवशीपासून त्याची तयारी, कुणाला बोलवायचं नाही हे पहिले ठरवलेलं असतं, यांना अजिबात बोलवायचं नाही असं करून इथूनच आपली उपासनेची घसरगुंडी चालू झालेली असते. मग सगळं त्याच्यामध्ये रमायचं, सगळं की दमछाक, संध्याकाळी ते पावणे रावणे सगळं झालं की इतकं थकलेलं असतं, झोप. मग नंतर आठवतं अरे ध्यानालाच नाही बसलो, दिवस गेला. लक्षात ठेवा, प्रत्येक क्षण आम्हा युद्धाचा प्रसंग, असं तुकाराम महाराज जे म्हणतात, ते युद्धाचा प्रसंग हा युद्ध आहे, ते काळाशी युद्ध आहे. आणि ते आपल्याला कधी जिंकता येत नाही, ते आपण हरतो, कारण की काळ नेहमी सरत असतो, त्याला धरता येत नाही. गुरुदेव रानडे होते, त्यांच्याकडे एकदा एक मनुष्य गेला नमस्कार करायला. तर नमस्कार केल्यावरती गुरुदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि विचारलं काय आज विशेष, तर तुम्हाला आज वाढदिवस आहे माझा असं. तर त्यांना गुरुदेवाने आशीर्वाद दिला, पेढा दिला आणि शुभेच्छा देऊन तर गेल्यानंतर गुरुदेव बाजूला बसलेल्या शिष्याला म्हणाले, बघ तो काय म्हणाला की आज माझा वाढदिवस आहे. खरं सांगू का, वाढदिवस आपण म्हणतो पण तो खरा जड दिवस असतो असं ते म्हणायचे. म्हणजे ही निगेटिव्हिटी त्यांनी नाही सांगितली, त्यांनी सत्य सांगितलं की वास्तविक तो जड दिवस असतो, की तुझ्या आयुष्यातले काही दिवस संपले असा त्याचा संकेत असतो. पण आपली संस्कृती खूप पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण वाढदिवस असं म्हणतो. आपण काय गेलं आणि काय संपलं ह्याचा विचार न करता पुढे काय येणार आहे त्याचा विचार करतो. पण त्यांना त्यातनं सूक्ष्मातनं हे काय सांगायचं आहे की तुझा काळ लिमिटेड आहे आणि तो लिमिटेड काळामध्ये तू काय काय करणार आहेस. हा नरदेह तुला आत्ता मिळालेला आहे, नरदेह मोठे घबाड, वरकड देह हे काबाड,
वरकड देह म्हणजे माणूस देह सोडून, नरदेह सोडून जी सगळी इतर देहधारणा होते ती केवळ काबाड कष्ट करण्यासाठी आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि खरी गोष्ट आहे, घोडा, कुत्रा, गाढव, मांजर असे अनेक प्राणी असे एकदम हातात जपाची माळ घेऊन जप करतायत, ध्यानाला बसले अरे असं कधी शक्य नाही आहे ते करणं, कारण ती प्रज्ञाच नाही आहे त्यांच्याकडे. मेंदू आहे पण विवेक नाही आहे, प्रज्ञा नाही. पण हे नरदेहामध्ये शक्य आहे. म्हणून नरदेह परम दुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ. या देहाच्या माध्यमानेच अलभ्य लाभ प्राप्त होतो. कुठला अलभ्य लाभ प्राप्त होतो? दुर्लभ ते सुलभ होतं आहे, जे अतिशय कठीण आहे समजून घ्यायला आत्मतत्व, ते ह्या देहाच्या माध्यमामध्ये राहून साधना करून तुला समजून घेता येईल. म्हणून याचा योग्य तो विनियोग कर, याला त्रास देऊ नकोस. काय काय लोक मी असे बघितले आध्यात्मिक असतात, त्यांना काय त्रास झाला, आजार झाला, औषधच घेत नाहीत. आणि त्यांना वरनं सांगितलं अहो औषध घ्या, नाही नाही काय परमेश्वर काय असेल ते बघून घेईल. तो का बघून घेईल? समर्थ मूर्ख म्हणतात, मूर्ख लक्षणं वाचली सम्यक ग्रहण करायचं असतं. सद्गुरू संत काय सांगतात ते, ईश्वर पाठीरागा सर्व साक्षी तोच आहे, तोच करणार आहे. म्हणून मला आजार झाल्यानंतर तो पण तेच बघून घेईल, मी औषध बिषध काय करणार नाही. अरे हे त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ते सम्यक लक्षात येईल. रामकृष्ण परमहंसांकडे एक व्यक्ती आली होती आणि ते त्याच वेळेला आत्मानात्म ह्या विषयावरती बोलत होते. आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या ठिकाणी असलेल्या चराचरामध्ये आत्मतत्व एकच आहे, ते सगळ्या ठिकाणी सारख्या प्रमाणात सारखं नटून आहे असं ते सांगत होते. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये एकच आहे. तर ते एका तरुण मुलाने ऐकलं, ते सगळं त्याच्या डोक्यात फिट झालं एकदम. प्रवचन झाल्यानंतर तो निघाला घरी जायला. तर बाजारामध्ये एकदम धावपळ चालू झाली. तर काय झालं कळलं नाही, तर कळलं की एक हत्ती पिसाळला होता आणि तो वेडा वाकडा धावत येत होता. तो येईल त्याला उचलून फेकून देत होता. त्यामुळे तो त्याच्या डोक्यावर बसलेला तो माऊथ असतो त्याचा, तो त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करत होता, पण तो खूप पिसाळलेला होता. त्यामुळे तो ओरडून सांगत होता की मध्ये येऊ नका, मध्ये येऊ नका, कुठेतरी आडोशाला जा. हा पठ्ठ्या तिथे उभा राहिला. आता तो माऊथ सांगतोय बाजूला हो, बाजूला हो, तरी हा ऐकायला तयार नाही. शेवटी परिणाम व्हायचा तो झाला. हत्ती त्याच्या जवळ आला आणि त्याने उचलून फेकून दिला त्याला. तो काय कुठेतरी वेडावाकडा जाऊन पडला, वाकडं तिकडं लागलं त्याला. पट्ट्या बिट्ट्या लावून दुसऱ्या दिवशी रामकृष्णांकडे हजर, तक्रार. रामकृष्णाले काय झालं रे? तुम्हाला तुम्ही सांगितलं का सगळ्या प्राणी मात्रांमध्ये असलेला आत्मा एकच असतो म्हणून? तर ते म्हणाले हो खरं आहे. ते काय खरं आहे म्हणे? काल हत्तीने फेकलं मला. तुम्ही सांगितलं म्हणे आत्मा एकच आहे, मग हत्तीच्या माझ्यातला आत्मा एकच आहे ना? ते म्हणाले हो एकच आहे. मग त्यांनी कसं फेकलं मला? ते म्हणाले अरे हत्तीच्या आणि तुझ्यातला आत्मा एकच आहे ही गोष्ट खरीच आहे, पण हत्तीच्या डोक्यावर बसलेला जो माऊथ होता त्याच्यातला पण आत्मा तुझ्यातच आहे ना. तो आत्मा तुला सांगत होता ना बाजूला हो म्हणून. सम्यक ग्रहण झालं पाहिजे. व्यावहारिक मापदंडांनी अध्यात्माच्या पट्ट्या मोजता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला सांगितलं की अरे तुला कित्येक लोक शरीराला त्रास देऊन नाही नाही मी औषध पाणी काही करणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही, परमेश्वर माझा पाठीराखा आहे. अरे पाठीराखा आहे काय? भगवंतच आहे ना सगळी ठिकाणी. मग औषध देणाऱ्यामध्ये पण भगवंत हे लक्षात घे ना औषध. हे सांगायचं कारण सांगायची वेळ आली आहे माऊलींना, शरीरात ते न पिडावे. त्यांना तेव्हा माहिती आहे पुढे जाऊन लोक काय उद्योग करणार आहेत ते. उगाच काहीतरी त्रास देत बसतात, असलं काही करू नये अजिबात. व्रतवैकल्य करावी, आपल्या आवडीने करावी. लोक काय मजेशीर व्रतवैकल्य पण करतात. आता तर काय चातुर्मास असल्याकारणे धमालच असते एकदम. तरी बरीचशी व्रतं आता कालबाह्य आहेत. मी एकदा एक कथा वाचली होती, एका मासिकामध्ये आली होती. ते पूर्वी कोकिळा व्रत असायचं तुम्हाला, आता ते कालबाह्य आहे. ते कोकिळेचा आवाज ऐकल्याशिवाय काहीतरी अन्न ग्रहण करायचं नसतं अरे असं काहीतरी. आता ते कसं काय, ते प्रत्येक वेळेला शक्य नाही आहे होणं. ते एका बाईनी एक कोकिळा विकत आणली, विकत पिंजऱ्यात ठेवली. आणि ती पिंजऱ्यात आणल्यानंतर ते आता आपल्याला एवढंच माहिती आहे की कोकिळेचा आवाज म्हणजे कुहू कुहू असं म्हणतात. ते ॲक्च्युली वेगळा असतो, पण त्याला एक नॉईज दिला आहे की तो आवाज झाला की जेवायचं. ती बिचारी आपली वाट बघते, ती ओरडायलाच तयार नाही. आता काही करून ती ओरडली पाहिजे, नाही तर हिचं ओरड मोडणार, जेवणार कसं? म्हणून ती तिला असं काहीतरी पिंजऱ्यावरती थापट्या मार, हे मार, ते मार, जेणेकरून ती ओरडेल. काही केल्या ती बोलायला तयार नाही कोकिळा, काही केल्या. शेवटी त्या बाईला इतका राग आला आणि ती परत गेली तिकडे त्या माणसाकडे ज्याच्याकडनं ती आणली होती. काय म्हणे तू कोकिळा देऊन ठेवले म्हणे, ती काय ओरडत नाही काही नाही. तर तुम्हाला कशाला हवी ती कोकिळा?
तर ती म्हणाली की असं असं माझं व्रत आहे, त्या कोकिळेचा आवाज तो कुहू कुहू येतो ना, तो ऐकल्याशिवाय जेवायचं नसतं. अहो म्हणे मग आधी सांगायचं ना. तर म्हणे का, कोकिळा कधीच ओरडत नाही, कोकिळ ओरडतो असं तरी सांगितलं. तिची मादी कधी ओरडत नाही, तो जो आवाज येतो तो नराचा आवाज आहे. आम्हाला कुठे माहिती आहे, काहीतरी व्रतवैकल्य करत बसतात पिंजऱ्या. अरे त्यात कालबाह्य झालं आता त्या गोष्टी. आणि ह्याच्यात वेळ जातो लोकांचा. म्हणजे ह्या अशा काही मजेशीर गोष्टी घडतात. आता ह्या सगळ्या कालबाह्य आहेत, असं कुठे बघायला मिळत नाही. पण तसं जरी नसलं तरी देखील अनेक लोक अनेक व्रतांमध्ये अडकलेली असतात. हे आम्ही स्वतः बघितलेले आहेत डोळ्यांनी, की तो केवढा तरी वेळ त्याच्यामध्ये जातो. बरं त्याचं काय प्राप्ती काय आहे त्याची? समाधान असेल, आनंद असेल तर जरूर काला हरकत नाही, पण त्याच्यातनं इतका अहंकार वाढीस लागतो. बरं व्रत करणार मी आणि त्याची तयारी सांभाळायची इतरांनी, हा आणखीन एक उद्योग असतो. तुझं तू कर, काय करायचं ते, पण माझी पूजेची तयारी करून दिली पाहिजे, मग ते नैवेद्य बरोबर तुझं तू कर, तू निवडलेस. परमार्थ आपला आपण करायचा असतो. येथ बोल नाही जनास, हे अवघे आपण आवसाचं. हे तुझ्यासाठी आहे, स्वतःसाठी. तुझी तयारी, तुझ्या उपासनेची तयारी, तुझ्या पूजेची तयारी ह्यांनी केली पाहिजे, त्यांनी केली, मग ती चिडचिड. एवढं सांगून सुद्धा एवढी तयारी करता येत नाही का? करूच नकोस ना. चिडचिड होत असेल तर करू नकोस. त्या उपासनेला काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीला. अनेक विधानं असतात, पूजा विधानं असतात, बऱ्याच गोष्टी आपल्या चाललेल्या असतात, पण भाव नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून करू नका असं त्यांना सांगायचं आहे, की एवढा वेळ घालवण्यापेक्षा साधी उपासना आहे. ठाईचं बैसोनी करा, एक चित्त आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. एका जागी बस बस, ठाईचं बैसोनी, आवडी अनंत आळवावा. आवडी हा शब्द पण महत्त्वाचा आहे, की ते करताना त्याची आवड असली पाहिजे. माझी मुळात ती डिमांड असली पाहिजे की मला नारायण भेटावा. पण बहुतांश वेळेला मला नारायण भेटावा ही डिमांड नसते, नारायणाकडनं काहीतरी भेटावं अशी डिमांड असते. आणि म्हणून ती व्रतवैकल्य केली जातात. कुठलीही व्रतवैकल्य, कुठलेही व्रतवैकल्य, मी उपासना म्हणत नाही, व्रतवैकल्य, कुठलीही व्रतवैकल्य ही ईश्वर प्राप्तीसाठी केली जात नाहीत. काही ना काहीतरी कामनिक इच्छा असते त्याच्या मागे, त्याच्या प्राप्तीसाठी ती केली जातात. आणि ती काही वेळेला प्रत्येक वेळेला पूर्ण होतील असं नाही, कारण देवाचा न्याय परखड आहे. तू व्रतवैकल्य करतोस म्हणून तुझ्या कर्मामध्ये तुला कन्सेशन मिळेल असं बिलकुल नाही आहे. स्वामी असं सांगायचं आहे की भगवंताकडे जर का ऐहिक गोष्टी मागितल्या तर तो देत नाही असं नाही आहे, पण तो देताना कर्माचा तराजू लावतो आणि देतो. पण भगवंताकडे भगवंत मागितला तर तो भक्तीच्या तराजू लावतो. आता तुला त्यांनी कुठल्या तराजूत तोलावं हे तू ठरव. त्यामुळे काही वेळेला असं होतं, खूप व्रतवैकल्य करू पण काही साध्य होत नाही. मग एक तर त्याच्यावरती श्रद्धा जाते, नाही तर सांगणाऱ्यावरती श्रद्धा जाते की हे गुरु पॉवरफुल नाही आहेत, ते जास्त पॉवरफुल आहे. मग लोक एकदा इकडे एकदा तिकडे, मग ह्या गुरूंकडे ह्या स्वामींकडे त्यांच्याकडे असे खूप फिरत बसतात. समर्थ म्हणतात बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही. एक गुरु, एक तत्व, एक श्रद्धा असली पाहिजे. माझ्या गुरूंच्या वाक्यावर विश्वास असला पाहिजे. त्यांनी सांगितलं हे होईल तर होईल. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. ह्या गोष्टी मला अवलंबता आल्या पाहिजेत, त्याचा अंगीकार करता आला पाहिजे, त्या अनुसरता आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी माऊली असं सांगते की तुवा व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी का. तर लोक स्वतःहून काय काय पुस्तकं, आता यूट्यूबवरनं मंत्र साधना करणारे महाभाग बघितलेले आहेत मी. काय काय त्याच्यावरती मंत्र येतात. हनुमानाचा हा मंत्र म्हटला की असं होतं, देवीचा हा मंत्र म्हटला की असं होतं, हे म्हटलं की तसं. अरे बीजमंत्र आहेत, स्फुटमंत्र आहेत, प्राकृत मंत्र आहेत, त्या सगळ्याची विशेष विधानं आहेत, ती समजून घ्यायला लागतात. काही मंत्र हे गुरुमुखातनंच घ्यावे लागतात, त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असं मंत्रशास्त्र सांगतं. त्यामुळे ह्या कुठल्याही फंदात पडू नये. आपल्याला सोपा मंत्र दिलेला आहे. ओम रामकृष्ण हरी, सोहम, श्रीराम, ओम, इतके सोपे मंत्र दिलेत की ह्याला काही दोष नाही. बीजमंत्र असतात ना, त्याला विशेष असा अर्थ नसतो काही वेळेला, परंतु त्याची जी स्पंदनं असतात त्याच्यावरती बराचसा मंत्र अवलंबून असतो आणि त्याची संथा घ्यावी लागते. ते स्वतःहून म्हणायचे नसतात आणि उगाच आपण काहीतरी काही वेळेला म्हणतो, वेडवाकडं काहीतरी करतो आणि त्याचा परिणाम विपरीत होतो. बाबाराव सावरकरांचे मोठे बंधू, ते प्राणायाम साधना करायचे पुस्तक वाचून. प्राणायाम हा श्वासाची खेळ आहे. सावरकरांनी त्यांना सांगितलं होतं बाबारावांना की तू असं पुस्तक वाचून वगैरे हे करू नकोस, हे एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं शिकून घे.
गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते नीट शिकून घे. तर ते म्हणाले नाही नाही, मला त्याची आवश्यकता वाटत नाही. कारण का, बुद्धिवादी, ही पुस्तक वाचलेलं आहे मी, मला समजतं आहे, मला कळतं आहे ना. त्याचा परिणाम काही कालांतराने असा झाला की त्यांच्या हा टाळूचा जो वरचा भाग होता तो असा मांसल व्हायला लागला, अपसूक. आणि त्याचा त्यांना त्रास व्हायला लागला. हा असा मांसल होऊन चालणार नाही टाळूचा भाग, तो असा मांसल व्हायला लागला. इतका त्यांना त्रास व्हायला लागला. मग बरेच प्रयत्न करून ते योग्य योगगुरू गाठून मग पुन्हा ते पूर्ववत करायला लागलं. याचं कारण का, समजून न घेता स्वतःहून काहीतरी करणं, मंत्रयंत्र विधाने जणी करा. उगाचच काहीतरी पुस्तकं वाचायची, कुठेतरी काहीतरी ऐकायचं, कोणतरी सांगतं की अरे तू ह्या मंत्राचं उच्चारण कर, इतक्या वेळा हा जप कर, तुझं हे काम होईल. अरे ते असं सांगतात जसं काय हे सगळ्या शक्ती देवता ज्या असतात ते ह्यांचे नोकरच आहेत, खिशामध्ये ठेवून फिरल्यासारखे, की हे कर तुझं काम होईल, ते कर तुझं काम होईल. अरे असं इतकं सोपं आहे का ते करणं? आणि ह्याचा वेळ किती जाईल, ह्याचा कालावधी किती, बरं तरी प्राप्त काय होणार? ईश्वर प्राप्त होईल याची गॅरंटी काहीच नाही आहे. आमच्याकडे एकदा माझ्या मित्राकडे एक व्यक्ती आली होती. तो दुकानात सांगायला आला मला, माझं दुकान होतं तेव्हा. तो सांगायला आला तेव्हा की अरे तू येणार आहेस का माझ्या घरी? माझ्या घरी ना अशी एक व्यक्ती आलेली. म्हणजे मी त्यांचं नाव वगैरे नाही सांगणार कारण ते काही महत्त्वाचं नाही आहे, की अशी एक व्यक्ती आली आमच्याकडे, तर तू त्यांच्या दर्शनाला ये. तर मी म्हटलं ठीक आहे, एखादी मोठी व्यक्ती आली असेल तर मी येईन दर्शनाला. तर मी दुकान बंद करून गेलो, त्यांना भेटलो, नमस्कार वगैरे केला आणि परत आलो. तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला विचारायला आला की अरे तू काल त्यांना नमस्कार केला असतं, तुला काही वेगळं जाणवलं का? तर मी म्हटलं म्हणजे तुला कुठल्या अँगलने विचारायचं आहे, वेगळं जाणवलं का? म्हणजे ठीक आहे, छान वाटलं, नमस्कार केला, ती व्यक्ती सात्विक वाटली, एकदम निस्पृह आहे, बोलाबिलाला पण छान होते. मी भेटलो, त्यांना बरं वाटलं. नाही नाही तुला अजून काही वेगळं जाणवलं का? तर मी म्हटलं नाही बाबा, मला काय कळत नाही आहे. तो म्हणतो अरे नाही, तुला माहिती आहे का, ते जेव्हा आंघोळ करून बाहेर येतात ना आणि ते फिरतात तेव्हा अख्ख्या घरभर चंदनाचा वास सुटतो. आता म्हणजे तेव्हा काय होतं आहे का, तेव्हा त्या वयामध्ये शिंग जास्त फुटलेली असतात, त्यामुळे कुठे काय बोलावं कळत नाही. तर मी पटकन त्याला म्हटलं अरे पण एवढी साधना करून त्याचा परिणाम काय, तर आंघोळ केल्यानंतर चंदनाचा वास सुटणं. मग त्याच्यासाठी एवढी साधना कशाला करायला पाहिजे? 50 रुपये देऊन मोती सँडल आणला तरी 10 मिनटं वास येईल चंदनाचा आंघोळ केल्या. म्हणजे असं हे त्यावेळेला आम्ही म्हटलं, कारण त्यावेळेला तशी वृत्ती असते. मस्करीचा भाग नाही, सांगायचा भाग आहे की असले काहीतरी गोष्टी आपल्या समोर येतात, त्याचा काहीतरी विपरीत परिणाम आपल्यावरती, आपण त्याच्यामध्ये रमलेलो असतो. ही काही साधना नाही, ह्याचा ईश्वर प्राप्तीशी काही संबंध नाही आणि ह्याच्यामध्ये वेळ घालवू नका. हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुवा व्रत नियमू न करावे, शरीरात ते न पिडावे. असलं काहीतरी उगाच करत बसू नको, उगाचच काहीतरी. खरं काय होतं, मोठ्या मोठ्या लोकांच्या काही संत चरित्र वाचलेली असतात, त्यांच्यामधनं आपण काहीतरी ऐकतो, आपल्याला वाटतं आपण पण तसं केलं की आपल्याला ते अचीव होईल. अरे ते त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी काही सांगितलेलं असतं. अक्कलकोट स्वामींचे उत्तराधिकारी बाळप्पा महाराज, बाळप्पा महाराजांचा आहार म्हणजे स्वामींनी देह ठेवल्यानंतर 1878ला अक्कलकोट स्वामींनी देह ठेवला आणि त्यांना उत्तराधिकारी नेमलं होतं. त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराचे उत्तराधिकारी बाळप्पा महाराज. बाळप्पा महाराजांना देह ठेवायच्या आधी, स्वामींनी देह ठेवायच्या आधी काही उपदेश केले, काही त्यांना साधना दिली. त्या साधनेच्या नियमांतर्गत त्यांना आहाराचं नियमन करायचं होतं. तर त्यांना जो आहार दिला अव्याहत त्याने तो सांभाळला, कारण त्यांना सांगितलं होतं की शेवटचा श्वास घेईपर्यंत तू आता हा आहार सांभाळायचास. त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे तब्बल स्वामींच्या नंतर पुढे 15-1 वर्षापर्यंत बाळप्पा महाराजांचा आहार म्हणजे फक्त दिवसाला मूठभर शेंगदाणे एवढाच होता. आता उद्यापासून मी पण तसंच मूठभर शेंगदाणे. स्वामींनी सांगितलंय बाळप्पा महाराजांना, म्हणजे ते चांगलंच असलं पाहिजे. मी पण मूठभर शेंगदाणे. अरे वेडा आहेस का काय? आपल्याला झेपणार नाही, ते आपलं काम नाही आहे. असलं काहीतरी करण्यात वेळ घालवू नका असं त्यांना सांगा. ते मोठे होते, त्याच्यात काही प्रश्न नाही, पण त्यांना स्वामींनी सांगितलं आहे. सांगणारे स्वामी समर्थ आहेत, ऐकणारे बाळप्पा महाराज आहे. त्याच्यामागे काही प्रेरणा असू शकते, त्यांच्यामागे ते सद्गुरू उभे आहेत. आपल्याला आपल्या सद्गुरूंनी असं सांगितलं आहे का? बिलकुल सांगितलेलं नाही आहे. आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं की सगळ्या गोष्टींचा स्वीकार करा, हरकत नाही, पण त्याला प्रमाणबद्धता असली पाहिजे. उपवास करू नका असं स्वामी सांगत नाहीत, प्रमाणबद्धता असली पाहिजे. व्रतवैकल्य, कुलधर्म करू नका असे कुठलेही सद्गुरू सांगत नाहीत. कुलधर्म, कुलाचार हे राहिले पाहिजेत, ते आपल्या रूढी आहेत, परंपरा आहेत, संस्कार आहेत त्याच्यामध्ये काही, पण ते कितपत करायचे त्याला एक प्रमाणबद्धता असली पाहिजे. आणि ते सगळं माझ्या उपासनेला पूरक होतं का हे तपासून मग केलं पाहिजे. ते जर करत असू तर त्या गोष्टी करायला काही हरकत नाही. पण मध्यवर्ती उपासना सोडून मी जर का हे करत असेल तर माऊली सांगते तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीरात ते न पिडावे, दुरी केही न वेचावे, तीर्थासी गा, असं माऊली सांगते. त्यामुळे आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे की आपणही
थोडं तारतम्याने हे करायचं असतं की काही गोष्टी कुठल्या टाळायच्या, कुठल्या नाही करायच्या. आपल्याला कळतं आता, तेवढा विवेक आपल्याला आहे दिलेला. त्यामुळे माझी मध्यवर्ती उपासना सोडून मी इतका दमत असेन की रात्री ध्यानाला बसता येत नसेल असं मी काही करत असेन उपासना, तशी करू नकोस, ध्यानाला बस. कारण ती आपल्या सद्गुरूंनी दिलेली उपासना आहे. आणि मी तुम्हाला अनुभवाने आणि अगदी प्रामाणिकपणे हे सांगतो की सद्गुरूंनी दिलेली उपासना ही नेहमी प्राधान्याने करावी आणि इतर उपासना त्याला पूरक होत असतील तेवढ्याच कराव्यात, अन्यथा गौण मानाव्यात. काहीही नुकसान होत नाही जर सद्गुरूंनी दिलेली उपासना. मी तुम्हाला सांगतो, जर का सद्गुरूंनी दिलेली उपासना केली आणि बाकीचं नाहीच काही जमलं तरी काही हरकत नाही, पण सद्गुरूंनी दिलेली उपासना केली पाहिजे. पण त्याच्यावर माझं प्रेम असायला पाहिजे, त्याच्यासाठी माझ्या सद्गुरूंवर प्रेम असायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आवडी अनंत आळवावा. की अनंताला आळवायचंच आहे, उपासना ठाईचं बैसवणी करा, एक चित्त तीच करायचे, पण ते करताना आवड पण त्याच्यात असायला पाहिजे, माझं प्रेम असायला पाहिजे माझ्या सद्गुरूंवरती. आणि जर माझ्या सद्गुरूंवर माझं प्रेम असेल तर मला ह्या फंदात पडायची गरज पडत नाही. मग माऊली सांगतात तसं, तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वेचावे, तीर्थासी गा. माऊली लायसन देत आहेत, काहीच करू नको असं नाही आहे. त्यांना हे सांगायचं की हे तुला काही नाही जमलं तरी वाईट वाटून घेऊ नकोस, इतरांकडे बघून स्वतःला जज करू नकोस. जर तू मध्यवर्ती उपासना करत असशील तर ह्याची काही गरज नाही असं ठामपणे माऊली सांगते. तसं आपण करत राहिलं पाहिजे. म्हणजे आपण इतके वर्ष स्वामींचा अनुग्रह आपण घेतलेला आहे. आता आपण गुरुपरंपरा पण ऐकली. आपल्या एका विशिष्ट गुरुपरंपरेचे आपण वारस आहोत. थोडासा नीट विचार करून बघितला पाहिजे की आपण कुठल्या गुरुपरंपरेतले वारस आहोत, आपण कुणाचा अनुग्रह घेतलेला आहे. आपले परात्पर सद्गुरू कोण आहेत? प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरुपरंपरेतल्या सद्गुरूंचे आपण अनुग्रह होत आहोत. म्हणजे थोडक्यात आपण त्या गुरुपरंपरेचे वारस आहोत. ही जी नाथसंप्रदायाची परंपरा आपल्यापर्यंत आली, ही नाथसंप्रदायाच्या परंपरेचे मी अनुग्रहित आहे. म्हणजे काय? मी वारस आहे त्याचा. ती माझी जबाबदारी आहे तो वारसा टिकवून ठेवण्याचा. आणि तो कसा ठेवला पाहिजे? त्या क्वालिटीला मेंटेन राहून ठेवला पाहिजे, उपासना केली पाहिजे. आणि किती सोपा आहे, कुठलीही बंधनं नाहीत, कुठलेही उगाचच आचार त्याला जोडले नाही, उपाधी नाही. ध्यानाला बसायचं आहे, आंघोळ करूनच बसू का? आता तुझ्यावरती अवलंबून आहे, आंघोळ करून बसायचं की नाही बसायचं तू ठरव. तुला आंघोळ करून फ्रेश वाटत असेल तर आंघोळ करून बस, तुला नुसतं बसताना बरं वाटत असेल आधी आंघोळीच्या आधी बस. ध्यानाला उपाधी काही नाही. दक्षिण दिशेला तोंड करून बसू का, उत्तर दिशेला तोंड करून बसू का? ध्यानाला काही असे नियम नाही आहेत. काय काय लोक विचारतात त्याला व्रत वैकल्य म्हणून ते नियम असं म्हटले की ह्याच्यात काही भानगडीत पडू नका. महाराजांना एकाने विचारलं की अहो महाराज, तुम्ही नाम घ्यायला सांगितलं आहे, पण जिथे बसून मी नाम घेतो तेथे माझी तोंड दक्षिण दिशेला होतं, तर काय करू? दक्षिण दिशेची एक अशी भीती घातलेली आहे लोकांना, काय माहिती आहे. दक्षिण दिशेला काही तोंड करून असता कामा नये. काय दक्षिण दिशेला काय प्रॉब्लेम आहे? लोक यम असं, यम दक्षिण आहे. आता तू दक्षिणेला पाठ करून बसला असता, यम यायची वेळ झाली की तो येणारच आहे. तो काय तू पाठ करून बसल्यावर येणार नाही असं थोडी. महाराज म्हणाले की हे बघा, नाम घेताना तुमच्या शरीराची दिशा कुठेही असली तरी चालेल, अंतःकरणाची दिशा रामाकडे असू दे म्हणजे झालं. व्रत नियमू न करावे. याच्या अशा गोष्टींसाठी ते लागू आहे की उगाच ह्या फंदामध्ये काहीतरी पडू नका. असं आम्ही सद्गुरूंनी काय सांगितलं तेवढं कर. उपाधी काही नाही आहे. ध्यानाला काय उपाधी आहे? सोळं नेसूनच ध्यानाला बसलं पाहिजे का? सोयर, सुतक. पु ल देशपांडे सांगायचे की पोस्ट खात्यामुळे सोयर सुतकाची चांगली सोय झालेली आहे, असं ते गमतीने म्हणायचे, उपरोधानी म्हणायचे. की हे सगळे इतर काही उपासना असतील त्याला ते नियम असतील, तांत्रिक उपासना असतात, काही पोथ्या असतात, त्यांचे काही नियम असतात ते की त्या काळात ते वाचायचं नाही वगैरे. पण ध्यानाला काही असा नियम नाही आहे. ध्यानाला कुठली उपाधी नाही आहे. ध्यानाला उलट कुठलाही दिवस घालवायचं नाही, रोज केलं पाहिजे, ही एकच अट. आणि प्रॉब्लेम असा असतो की जे सगळ्यात सोपं आहे ते मला नको असतं. माझ्या ओळखीचे एक ज्योतिषी आहेत, मी एकच गोष्ट सांगतो म्हणजे तो विषय कन्क्लूड होतो. कल्याणचे प्रसिद्ध आहेत ज्योतिषी, आता ते नाही आहेत म्हणजे, पण ते पूर्वी फार प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे मी स्वामींची पुस्तकं घेऊन जायचो, ते स्वामींचे पुस्तकं वाचायचे कायम. तर एकदा मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि ते त्यांच्याकडे असा दरबार भरलेला असायचा सगळे. तर त्यांना मी नाव ठेवलं होतं त्यांच्या घराला, स्टार वॉर असं म्हणायचो मी. कारण तिथे सगळी ग्रहांची वॉर चाललेले असतात ना, ते पत्रिका बघून, मग स्टार वॉर म्हणायचो मी त्यांना. तर त्यांच्याकडे मी गेलो होतो, ते थांबवून ठेवायचे की बस जरा बस असं करू. मग ते काय काय ऐकायला मिळायचं, ते लोकांची डील करायचे, लोक पत्रिका घेऊन यायचे त्यांच्यासमोर. आणि आता पत्रिका घेऊन मनुष्य काय असं ज्योतिषाला विचारत नाही, सांगा हो मला समाधीचा योग कधी आहे असं.
सगळ्या तक्रारीच असतात ना, हे जमत नाही, ते जमत नाही, असं होतंय तसं, सगळे तक्रारी असतात तिथे. तर ते येतात लोक त्यांच्याकडे निवारण करण्यासाठी यायचे. तर एकदा एक मुलगा आणि त्याची आई आली होती. म्हणजे तो मुलगा नव्हता आलेला, त्याची आई पत्रिका घेऊन आली होती आणि तिची तक्रार एकच होती की म्हणे बघावं काय पत्रिका बघून जरा सांगा, माझा मुलगा इतकी चिडचिड करतो, अजिबात शांत नाही आहे, इतका चंचल आहे, काही समजतच नाही काय करावं, इतकं आत्ता ह्या वयात इतका चंचल आणि इतका रागीट पुढे गेल्यावर काय होणार, काही पत्रिकेत त्याच्या बघून सांगा, काही दोष आहे का, कुणी काही केलंय का, काय काय असं. तर त्यांनी ते सगळं बघितलं त्यांच्या पद्धतीने आणि ते उपाय सांगायचे त्यांना. तर त्यांनी असं उपाय सांगितला की त्याला रोज सोमवारी शंकराच्या देवळामध्ये जायला सांगा. दररोज जमलं तर उत्तम, पण किमान सोमवारी जायला सांगा. म्हणजे तुम्ही हा उपाय लिहून घेऊ नका का, नाही तर तुम्ही लिहून घ्यायला लगेच की असं कुणी असेल त्याला उपाय सांगायला लगेच की सोमवारी शंकराच्या देवळात जायला सांगा, त्याला एक बेलाचं पान शंकराला अर्पण करायला सांगा, जमलं तर पाण्याने अभिषेक करायला सांगा, त्याच्यानंतर 3 प्रदक्षिणा घालायच्या शंकराला आणि 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर बाहेर बसायचं आणि 21 वेळा डोळे मिटून शांतपणे ओम नमः शिवायचा जप करायचा, असं त्याला रोज करायला सांगा, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी ते लिहून बिहून घेतलं, ते गेल्या. ते सगळं रिकामं झाल्यानंतर ते आणि मीच होतो. मग आम्ही थोडं गप्पा मारायचं. तर मी त्यांना म्हटलं, काका एक प्रश्न विचारू का? ते म्हणे विचार. म्हटलं तुम्ही त्या बाईनं सांगितलं की देवळात जा, ते पांढरं फूल अर्पण करा, बेलाचं पान व्हा, 3 प्रदक्षिणा घाला, 21 वेळा ओम नमः शिवायचा जप करा एका जागी बसून. म्हणजे एवढं सगळं सांगण्यापेक्षा त्यातलं कोर पार्ट हाच आहे ना की एका जागी बसून ओंकार साधना करणं 21 वेळा, त्यांनीच तो शांत होणार आहे ना. ते म्हणाले हो बरोबर आहे. म्हटलं तसंच सांगायचं ना डायरेक्ट. ते म्हणाले तसं मी सांगितलं असतं तर ते करणार नाहीत. त्यांना असं सगळं सजवून सांगायला लागतं, हे करा, हे आणा, ते आणा, ते आणा. आणि एवढं करू मी सांगितलं काय, ध्यानाला बसा. आपल्याला सद्गुरूंनी डायरेक्ट सांगितलं, हे काहीच करू नको, शांतपणे बस, सोम साधना. पण आम्हाला सोपं सांगितलंय म्हणून त्याची किंमत नाही वाटत काही वेळेला. स्वामींनी असे कडक नियम बियम घातले असते ना, सकाळी 4लाच उठायचं, नाही तर कोपतील, लगेच सगळे उठतील 4 वाजता, कोपतील येतील असं की. इथं काय स्वामींना राग, स्वामींना काय आपलं म्हणतं, सद्गुरूंना काय असतं, ते अपेक्षा रहित असतात असं लोक म्हणतात. बरोबर, त्यांना अपेक्षा काहीच नसते. एखाद्या शिष्याने त्यांची साधना केली नाही तर काय त्यांना राग येणार आहे त्याचा की हा साधना करत नाही, याला बघून घेईन आज. त्यांना काय, त्यांना तळमळ असते त्यांना की त्यांना जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आपल्या शिष्याला पण व्हावा. पण एखाद्याने नाहीच केलं तर तो काय करणार आहे, ते काय करतील. तसं काही नसतं. पण आपल्याला असं काहीतरी नियम अटी काहीतरी सांगितलं, सोळं ओळं कडक नियम सगळे सांगितले की असं वाटतं हां छान मस्त, ह्याला उपासना म्हणतात. पण हे काही करू नकोस, तू व्रत नियमू न करावे, शरीरात ते न पिडावे, दुरी केही न वेचावे, तीर्थाचे गा, असं माऊलींनी सांगितलं की वाटतं काय सांगतात माऊली, असं थोडी एवढ्याने काय देव मिळणार आहे का, हे सगळं न करता नुसतं एका जागी बसून देव मिळणार आहे का. अरे एका जागी बसलास तरच देव मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही, लक्षात ठेवायची बात कन्फर्म. त्यामुळे हा भाग माऊलींनी जो आपल्याला सांगितलेला आहे ना, तो उपासनेचं महात्म्य दृढ करण्यासाठी काय पर्टिक्युलरली केलं पाहिजे आणि काय अवॉइड केलं पाहिजे ह्याचा समन्वय साधण्यासाठी माऊलींनी ही ओवी लिहिलेली आहे, तुवा व्रत नियम न करावे. बाकी त्यांना काही ऑब्जेक्शन नाही आहे आपल्या तीर्थयात्रेत जाण्याबद्दल वगैरे, त्यांना काही ऑब्जेक्शन नाही की अहो आता म्हणजे आम्ही तर एवढं तिकीट काढलं आता काय कॅन्सल करायचं का काय वगैरे, माऊलींनी सांगितलं असं काही त्यांना नाही. तिथे गेल्यावर काय करा, आपली मनोभूमिका कशी सांभाळली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसं आपण करत आहोत. सद्गुरूंची कृपा आपल्या पाठीशी आहे आणि ती कायमस्वरूपी राहील. स्वामी नेहमी सांगायचे की स्वानंदात स्वस्थ राहा, तसं आपण स्वानंदामध्ये स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करूया आणि उगाचच ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये न अडकता सद्गुरूंनी दिलेली जी आपली मध्यवर्ती साधना आहे तिला दृढ धरून ठेवलं पाहिजे. तर आपल्याला नक्की सद्गुरूंना जे द्यायचं आहे ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून जी सगळी सेवा आहे आजची ती स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच आत्ता थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.